राम राम मंडळी काल 2 मैदानं पार पडली. पहिलं म्हणजे मानाचं पहिलं महाराष्ट्र केसरी मैदान, कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान. त्यानंतर दुसरं म्हणजे कोळकजाई मैदान. असंच अजून एक मैदान पार पडतंय भैरवनाथ केसरी, वरोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. मग या मैदानात महाराष्ट्राचा दशमिंद केसरी बाकासूर आणि प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल बुचकर यांचा बदला येणार का, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोळ्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानात प्रथम क्रमांक पटकावला टिटवी आणि सुंदर त्यांचं मनापासून अभिनंदन, शुभेच्छा. आणि कोळकजाईच्या मैदानात प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल बुचकर यांचा आदर किंग बदला आणि नागे गेले होते. नाग्याची गाडी फॉल झाल्यामुळे गटाला सार झाली, तर बदला गटपासून सेमीसाठी पात्र झाला होता. तर कोळ्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानात बाकासूर, महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर याची सेमीला हार झाली. असे मित्रांनो, खेळात काही घडू शकतं. मग बाकासूर या भैरवनाथ केसरी मैदानात पाहणार का, तर माझ्या माहितीनुसार बाकासूर या मैदानात नाही पाहणार, कारण की ते मैदान आजच आहे. म्हणजे कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 12 फेब्रुवारी 2025. त्यामुळे बाकासूर नाही पाहणार. प्रश्न व्हायला बदलाचा, तर बदला सुद्धा या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार नाही, कारण बदला घरणिकीच्या मैदानात पळाला होता, लगेच कोळकजाईच्या मैदानात पळाला आणि आज लगेच वरोडच्या भैरवनाथ केसरीमध्ये मैदानात पाहणार नाही. तर बाकासूर आणि बदलाला आगामी नियोजन मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. लवकरच कमबॅक करतील. त्याचबरोबर नाग्याला सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, बाकासूर आता आगामी कोणत्या मैदानात दिसेल, तसेच बदला कोणत्या मैदानात दिसेल, हे कमेंट करून नक्की सांगा. आता मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.